नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 29 एप्रिल 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचा उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीया आहे. नक्षत्र कृत्तिका आहे. योग सौभाग्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:24 ते 2:01 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:48 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:38 ते 5:15 आणि यमगंड काळ सकाळी 9:10 ते 10:47 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्र, शनी, नेपच्यून आणि मंगळाबरोबर लाभयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या बुध, व्ययातल्या शुक्र, शनी, नेपच्यून आणि चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्ण मार्गी लागताना दिसते. काही चांगले आर्थिक लाभसुद्धा मिळतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींच्या काही अपेक्षा असतील त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शुक्र, शनी, नेपच्यून आणि तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय सकारात्मक दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण करून दाखवाल. कामाचा ओरखसुद्धा दांडगा असेल. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. गुंतवणुकीच्या नवनवीन संधी समोर येऊ शकतील. याचप्रमाणे इन्कमच्या संदर्भातले काही चांगले सोर्सेस तुमच्या समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शुक्र, शनी, नेपच्यून आणि द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसतील. जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागतील. त्या संदर्भात कुठे बाहेर फिरणं होऊ शकेल. त्याचप्रमाणे थोडं खर्चावरती नियंत्रण ठेवा. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. भाग्यातल्या शुक्र, शनी, नेपच्यून बरोबर सुद्धा हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं नक्की हाती घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे जर काही नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर आजचा दिवस उत्तम राहील. तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातला मंगळ आणि अष्टमातलय शुक्र, शनी, नेपच्यून याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ते कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. काही छोट्या मोठ्या अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास.
कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातला शुक्र, शनी, नेपच्यून आणि लाभातला मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अत्यंत शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे काही नवीन तुमच्यासमोर अपॉर्च्युनिटी सुद्धा येऊ शकतील की ज्या शुभफलदायी असतील. जी कामं तुमची अडकलेली आहे आजच्या दिवशी जरूर हाती घ्या. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण लाभ किंवा महत्त्वपूर्ण आर्थिक स्रोत, इन्कमचे स्रोत तुमच्यासाठी आजच्या दिवशी समोर येऊ शकतील की जे शुभफलदायी असते. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातला मंगळ आणि षष्ठातला बुध, षष्ठातला शुक्र, शनी आणि नेपच्यून याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातले शुक्र, शनी, नेपच्यून आणि भाग्यातला मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, दिवस अतिशय उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातला शुक्र, शनी, नेपच्यून आणि षष्ठातला अष्टमातला मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगल्या घटना घडू शकतील. घरातलं वातावरण बरंचसं चांगलं राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. छोटे मोठे अनपेक्षित लाभ संभवतात. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला शुक्र, शनी, नेपच्यून आणि सप्तमातला मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम दिसून येईल. याचप्रमाणे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस शुभफलदायी राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक संबंध. नवीन काही कामाची सुरुवात करायची असेल, आजचा दिवस भाग्यशाली राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला शुक्र, शनी, नेपच्यून आणि षष्ठातला मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्या काही आशा अपेक्षा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. आजच्या दिवशी घरामध्ये काही नवीन चीजवस्तूसुद्धा येऊ शकेल. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला बुध, शुक्र, शनी, नेपच्यून याबरोबर हा चंद्र आणि पंचमातला मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं हाती घेतली जाते. तुम्ही आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जी कामं तुमची अडकलेली आहेत, पूर्ण होत नाहीत, अशी कामं आजच्या दिवशी जरूर हाती घ्या. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 29 एप्रिल 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.